अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्यासोबत आहे. प्राजक्ताजी, पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. तुम्ही प्राजक्त राज हा मराठमोळे या दागिन्यांचा साज याचं एक नवीन कलेक्शन सुरू केलेलं. पहिल्यांदा मराठमोळे दागिने आणि असं का करावं याच्याविषयी काय सांगा? मी ॲक्च्युली आता भाषणात पण बोलले की इमिटेशन ज्वेलरी मला हवी होती माझ्या भावाच्या लग्नासाठी. सोन्यामध्ये खूप मोठी इन्व्हेस्टमेंट असते, त्यामुळे आणि पुन्हा पुन्हा वापरता यावेत, बाहेरगावी जायचं आहे तर ते कॅरी करता यावेत यासाठी मला हवी होती. म्हणून मी शोधायला लागले आणि तेव्हा कळलं की बनतच नाही, कोणीच बनवलेलं नाही आहे आज तागायत. आणि तेव्हा याची गरज जाणवली. मेरी माताजी आदरणीय निर्मला देवी जी, उन्हें कभी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन लेती. होम्योपैथी जो है तकलीफ जड़ से निकालती है, उसके लिए वो फेमस है. नमा होम्योपॅथी, आरोग्य संजीवनी. ऑल्सो असं वाटलं की आपल्याकडे एक प्लॅटफॉर्म आहे, आपण लोकांनाही सांगू शकतो. आपण ह्याच्यात काम केल्यानंतर आपण जास्त त्याचा प्रचार करू शकतो. कोणी नवख्या मंडळींनी ज्यांना काय म्हणत ना रीच नाही आहे तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा, त्यांनी जर हे कार्य केलं असतं तर त्याला 10 वर्ष गेली असती लोकांपर्यंत पोचता. आपण करू तर त्या मानानं फार पटकन पोचू, या सगळ्या विचारातून हाती घेतलं. जे पारंपरिक आपले दागिने आहेत ते आज फारसे पाहायला मिळतात, अनेकांना त्याची नावं देखील माहीत नाही. त्यामुळे कुठेतरी ही संस्कृती किंवा हे सगळे दागिने जे आहेत आपल्या नव्या पिढीला माहीत पडावे, पुढे हे सगळं जावं यासाठी. येस, डेफिनेटली खूपसे दागिने. आता हा जो मी घातलेला आहे जोंधळे मणिगुंड, जोंधळे म्हणजे ज्वारी, शेतकऱ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय दागिना आहे हा. आणि बेलपांटिक, बेलपानाचा आकार आहे म्हणून ही बेलपांटिक वापरली जाते. किंवा हे गहू तोडे, ही पैलू पाटली आहे. हे काय म्हणत ना, आता गहू तोडेसुद्धा आपण शेतकरी, मूळ महाराष्ट्र शेतीसाठी शेतीप्रधान राज्य, तर त्याच्याशी निगडीत खूप अलंकार आहेत जे याच्यात पडल्यानंतर मला कळले, अरे बापरे एवढे जिन्नस आहेत आणि आपल्याला ठाऊक नाही. आणि सुरेख आहेत, सिम्पल आहेत आणि अतिशय काय म्हणत ना एलिगंट आहेत आणि ते लोप पावत चाललेत. तर माझी इच्छा आहे की माझ्या भाच्यांच्या लग्नामध्ये, त्यांच्या नातवंडांच्या लग्नामध्ये सुद्धा मराठी दागिना टिकून असावा. आणि डेफिनेटली पुढच्या पिढीपर्यंत ही संस्कृती आपण जोपासली गेली पाहिजे, त्यासाठी हा प्रयत्न. ठीक, मनापासून तुम्हाला या सगळ्या याच्यासाठी शुभेच्छा आणि धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. जर्नलिस्ट अशोक सोनावणेसह देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई.